शक्तीचा विजय असो, नारी शक्तीचा विजय असो, महिला दिनाचा विजय असो, महिला दिनाचा। हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो, पण आम्हाला त्या दिवशी काही हा दिवस साजरा करता आला नाही, तर आम्ही 1-2 दिवसांनी हा दिवस साजरा केलेला आहे। तर सहेली महिला मंडळातर्फे आम्ही प्रत्येक वर्षीच हा दिवस खूप सेलिब्रेशन करतो, खूप छान पद्धतीने सेलिब्रेशन करतो। तर दरवेळेस आम्ही पाककला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा वगैरे असे अनेक कार्यक्रमाचे नियोजन केलेले असते। तर यावर्षीसुद्धा आम्ही जे पाककला स्पर्धा आहेत तर याच्यामध्ये भरपूर महिलांनी सहभाग घेतलेला आणि खूप छान छान असे पदार्थ बनवले होते। तर खूप छान असं आम्ही पाककला स्पर्धासुद्धा एन्जॉय केली। तर आमच्या ग्रुपमध्ये सहेली महिला मंडळ ग्रुपमध्ये लेडीज इतक्या ॲक्टिव्ह आहेत की अगदी आजी वगैरे असतात, त्यांनीसुद्धा छान छान रेसिपी बनवल्या होत्या। ज्या कॉलेजच्या मुली होत्या त्यांनीही छान छान रेसिपी बनवलेल्या, तर आम्हीही तर छान प्रकारच्या अशा रेसिपी बनवलेल्या आहेत। तर पराठे वगैरे बनवले होते, मी नाचणीचे घावन बनवले होते, कोणी नाचणीचा ढोकळा बनवलेला, कोणी नाचणीचे लाडू बनवले होते, तर गाजराच्या हलव्यापासून रसमलाई पण बनवले होते। तर खूप छान असे पदार्थ झाले होते। तर 2-3 नंबर काढलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा। तर सर्व महिलांनी खूप छान एन्जॉय केलेला आहे। तर पाककले स्पर्धेमध्ये ज्यांचे नंबर आले होते ते परीक्षक वगैरे आले होते, त्यांनी नंबर वगैरे सर्वांनी काढले पदार्थांचे, आणि नंतर आम्ही सर्वांच्या पदार्थांची टेस्ट बघितली, खूप छान होते आणि खूप छान आम्ही त्या दिवशी खेळलो, संगीत खुर्ची वगैरे खेळलो। तर सर्वांनीच उखाणे वगैरे खूप छान घेतले होते, पण सर्वांचं काही शूट करणं झालं नाही। तर उखाणे वगैरे खूप छान सर्वांनी घेतले, सर्वांचे पदार्थ अगदी अप्रतिमच झाले होते। सर्व प्लेट्स रिकाम्या केल्या आम्ही, सर्वांचे पदार्थ सर्व खाऊन झाले। तर आम्ही संगीत खुर्ची खेळतोय आता। आजी खेळायला लागले रे।
तुम्ही दोघींनी पडायचं त्यातली जी बसायची पहिली ती दुसरी. त्यांची खुर्ची खेळून झाली त्याच्यामध्ये तिसरा नंबर आला. तर बघा आता दुसरे एक गेम खेळतोय. हे सर्वचे क्लास आहेत त्याच्यावरती आपले जानेवारी फेब्रुवारी मार्च असे पूर्ण वर्षाचे महिने लिहिलेले आहेत त्याच्यावरती. तर आपल्याला खालती 5 वरती 4 आणि वरती त्याच्यावरती 3 असा मिनार रचायचा आहे. तर पहिला खालच्या 4 क्लासवरती जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल असं झालं पाहिजे. तर वरच्या 4 वरती राहिलेले 3 महिने आणि 4 महिने आणि वरती 3 महिने असं हा आपल्याला मिनार रचायचा होता. तर त्या आजीने खूप छान खेळला गेम. दोघी तिघींचेही नंबर आले याच्यामध्ये. खूप छान गेम होता हा. तर या गेममध्येही खूप मज्जा आली. साडी तर घेते मी नाव पण साडीला पैसा थोडा देणार असं थोडा तर घेते मी नाव पण गाडी घोडा फोडा हवा हत्ती हत्ती म्हणजे की झाडकी पत्ती देणार असाल बंगला तर घेते मी नाव पण बंगल्यात थोडी हवी बाग बागेत हवा मोगरा देणार असाल घागरा तर घेते मी नाव घागऱ्यावर हवी वेलबुट्टी आणि हवा मोर विजयरावांच्या जीवनात मी चंद्राची पोर. तर 2 दिवसाचा व्हिडिओ मी शूट करते. तर आदल्या दिवशी सर्व आम्ही गेम्स वगैरे खेळले. तर दुसऱ्या दिवशी मला बनवायचं होतं केक आणि करायचं होतं एक आणि झालं एक. तर मी अशा प्रकारे सर्व केक वगैरे फिनिशिंग करून घेतलं आणि त्याच्यानंतर मला अशी ड्रॉइंग काढायची होती. पण ड्रॉइंग काही मला त्या दिवशी काढताच झाली नाही. हेही तुमच्याबरोबर शेअर करते. काढली कशी तरी काढली पण मला ती काही चांगली नाही वाटली. परत मी सगळं ते पुसून वगैरे काढलं परत फ्लावर्स वगैरे काढून दुसऱ्याच पद्धतीचा केक केला. तर अशा प्रकारे मी केक बनवला होता पण ते मलाच काही आवडलं नाही. त्यामुळे मी दुसरं फ्लावर्स वगैरे काढले आणि जे माझ्याकडे डॉलची जी डॉल होती छोटीशी तर मी त्याच्यावरती लावून ते केक बनवला. तोही खूप सुंदर झालेला. हाही झालेला पण मला काही ते आवडलं नाही. त्यामुळे मी हे असं परत काही ते सर्व पुसून काढलं वगैरे त्याच्यावरती दुसरा केक बनवला. त्याच्यावरती दुसरं ड्रॉइंग काढलं फ्लावर्स वगैरे काढले. तर हाही केक कसा झाला आणि तोही केक कसा झालेला हेही नक्की कमेंटमध्ये सांगा मला. तर अशा प्रकारे ही ड्रॉइंग काढली होती ती काही मला आवडली नाही म्हणून ही सर्व मी पुसून काढली. त्याच्यानंतर जे क्रीम होती माझ्याकडे त्याच्यामध्ये मी फ्लावर्स बनवले आणि त्याच्यावरती ही केकची ही डिझाईन बनवली. जी डॉल होती ती डॉल ठेवून ह्याच्यावरती मी दुसरीच केकची डिझाईन बनवली. ही बघा ही अशी झाली आहे. तर पहिल्याचा केक चांगला होता की हा केक चांगला होता ते नक्की कमेंट करा आणि मला सांगा. तर पुढच्या वेळेस मी नक्की ट्राय करेन तसा केक. तर फायनली अशा प्रकारे आपला केक तयार झालेला आहे. अगोदरचा केक चांगला होता की आत्ताचा केक तेही नक्की सांगा. आणि बघा आम्ही दोघी चाललो आहे, मी आणि अर्चना दोघीही कार्यक्रमाला निघाले. रांगोळी वगैरे किती छान काढली आहे बघा. आणि त्यांनी त्यांच्या हक्कासाठी लढल्या होत्या. आणि तो दिवस होता 8 मार्च. आणि त्यांच्या मागण्या अशा होत्या की त्यांना कामाच्या ठिकाणी कामाचे तास कमी करणं, कारण त्यांना 12-14 तास असे काम करावं लागत होतं. त्यांना योग्य मोबदला मिळत नव्हता. कारण इतके तास त्यांना काम करून त्यांना कामाचा योग्य मोबदला मिळत होता. आणि त्याच्यानंतर त्यांना मतदानाचा हक्क हवा होता. कामाच्या ठिकाणी सुरक्षितता हवी होती. अशा विविध मागण्या त्यांच्या होत्या. आणि त्या मागण्या घेऊन
त्यांनी मोर्चा काढलेला होता. यासाठी हा 8 मार्च दिवस त्यांनी 8 मार्च दिवशी हे झालं. आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने आपण 8 मार्च हा दिवस महिला दिन म्हणून साजरा करायचा हे केव्हा झालं की 1908 साली हे महिलांनी चालू केलं, मोर्चा केला. आणि 1910 साली खऱ्या अर्थाने क्लारा जेटकिन हिने विविध 17 देशातल्या प्रतिनिधी महिला होत्या आणि कार्यकर्त्या होत्या. आणि त्यांनी सगळ्यांनी त्या क्लारा जेटकिन हिने असं ठरवलं की आपण 8 मार्च हा दिवस सगळ्यांनीच एकमेकींना चारा होता. खऱ्या अर्थाने वुमन्स डे साजरा होतो. उत्तेजनार्थ त्यांना एक बक्षीस मिळाले. वैशाली सूर्यवंशी आदरणीय अध्यक्ष महोदय, व्यासपीठावरील सर्व विराजमान सन्माननीय अतिथींचे तसेच सर्व जमलेल्या माझ्या मैत्रिणींचे मी पहिला आभार मानते. मग त्यानंतर आपल्यासाठी ज्या लोकांनी खरंच सहकार्य केलं आणि आपला अमूल्य वेळ जो आमच्यासाठी तुम्ही खर्च केला त्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा नारी शक्तीचा विजय असो. नारी शक्तीचा विजय असो. महिला दिनाचा विजय असो. महिला दिनाचा विजय असो. तर अशा प्रकारे 8 मार्च हा जागतिक महिला दिन हा कार्यक्रम जो होता तर आम्ही हा 2 दिवस सेलिब्रेशन केला. खूप मज्जा आणि खूप मस्ती केली. तर सर्व जे पाहुणे वगैरे आले होते त्यांनीही खूप छान छान भाषणं केली. प्रत्येकाचं काही शूट करणं झालं नाही. आणि जे गेम्स वगैरे घेतले होते आणि पाककला स्पर्धा घेतल्या होत्या त्याच्यामध्ये जे कोणाचे नंबर आले होते त्यांना बक्षीसही देण्यात आली. खूप छान बक्षिसं होती. तर मस्त मज्जा आली. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला का? तर जागतिक महिला दिनाचा असा उद्देश आहे की महिलांनीच महिलांना समजून घेतलं पाहिजे आणि महिलांनीच महिलांना पुढं जाताना चांगलं म्हणजे त्यांचं कौतुक केलं पाहिजे. पुढं जात असतील तर त्यांना अगदी सपोर्ट केला पाहिजे. तर महिलांनीच महिलांचं कौतुक करा म्हणजे अगदी एक दिवस असा येईल की सर्व महिला अगदी टॉपवर असतील. तर जागतिक महिला दिनाच्या सर्वांना अनेकदा खूप खूप शुभेच्छा. तर मी जो काही केक बनवून नेला होता तोही सर्वांना आवडला. सर्वांनी खूप कौतुक केलं. तर सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद. तर हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला का? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही दाबा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळून जातील. असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी सुजाताच डायरीला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर पाककले स्पर्धेमध्ये मी भाग घेणार नव्हते. त्या दिवशी मला भरपूर कामं होती त्यामुळे मी काही भाग घेणार नव्हते. आणि पाटील ताईंचा फोन आला की नाही सुजाता घे भाग. नाचणीच्या ह्याच्यापासून किती काय काय पदार्थ आहेत. तर तुला एवढं छान येतं आहे, तू सर्वांना शिकवतेस तर तू का भाग घेत नाहीस असं त्यांनी बोलले की मला थोडंसं आणि म्हणजे भारी वाटलं की हां आपण करू शकतो. मग मी लगेच नाचणीचं पीठ, नाचणी होती दळली वगैरे, नाचणीचं पीठ भिजवलं, पटकन अशी नाचणीची घावणी केली आणि नंबरही आला. खूप भारी वाटलं. तर त्या सर्वांनाच असं सपोर्ट करतात. ज्या काही महिला आहेत त्या जे काही करायचं नाही तर त्यांना असं सपोर्ट करून त्यांना पुढं जाण्यास मदत करतात. खूप छान सपोर्ट करतात. त्या सर्वांनाच खूप छान सपोर्ट करतात. तर खूप भारी आहेत त्या. तर थँक्यू पाटील ताई. तर असंच महिलांनीच महिलांना पुढं जाण्यास प्रोत्साहन दिलं पाहिजे.
तर अशा प्रकारे त्या सर्वांनाच प्रोत्साहन देतात की पुढं जाण्यास हे करा ते करा. त्यामुळे सर्व महिलांनाही भारी वाटतं आणि त्याही अगदी आनंदाने कामं करतात. तर खूप छान आहेत, खूप सर्वांना सपोर्ट करतात. तर अशाच आम्हाला सपोर्ट करत राहा, आम्ही असं पुढं जात राहू. तर परत एकदा मनापासून अगदी धन्यवाद. चला व्हिडिओचा एंड करते. बाय. अशाच एका छानशा व्हिडिओसोबत परत एकदा आपण भेटूया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग. नारी शक्तीचा विजय असो. नारी शक्तीचा विजय असो. महिला दिनाचा विजय असो. महिला दिनाचा विजय असो.